नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 34 साईज 4 टक्स ब्लाऊज स्टिचिंग. तर मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज कट कसा करायचा ते पाहिलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तो कसा शिवायचा ते पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर सुरुवातीला आपण इथे ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून आपण गळ्याची जी मार्किंग केलेली आहे त्यावर शिलाई मारून घेतलेली आहे. शिलाई मारून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग छान येईल. आणि मैत्रिणींनो, कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर आता कट मारून झाल्यावर आपल्याला अस्तरच्या साईडने इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, हळूवारपणे एकसारखी दाबटीप टाकून घ्यायची आहे. शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, दाबटीप टाकून झाल्यावर आपल्याला कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर आपला गळा तयार झालेला आहे. तर आता साईडने शिलाई मारून आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. तर बघा मैत्रिणींनो, पूर्ण कडेकडेने शिलाई मारून आपला अस्तर फिटिंग करून झालेला आहे. आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तोही कट करून झालेला आहे. तर आपल्याला इथे आता टक्स टाकून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला टक्सची मार्किंग करून घ्यायची आहे. तर सेंटरचा टक्स हा शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन टक्स टाकलेला आहे आणि सेंटरचा जो टक्स आहे ते थोडासा मोठा घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने टक्स टाकून घेतलेला आहे आणि इथे डबल टिप दिलेली आहे. आता आपल्याला मुंड्याच्या साईडने टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्स मारताना अस्तरचा कपडा आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे दोन्ही कपडे एकसारखे धरून टक्स टाकून घ्यायचे आहे. काज बटन पट्टीचा जो टक्स आहे तो सेंटरला टाकून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपले चारही टक्स टाकून झालेले आहेत. आता आपल्याला इथे क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, फिनिशिंग सहित आपले टक्स टाकून झालेले आहेत आणि सुंदर असा पफ आलेला आहे. तर आता इथे मी क्रॉस पट्टी लावून घेत आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला सहज समजेल अशा अगदी सोप्या पद्धतीने आणि हळूवारपणे सांगत आहे. तर इथे कपडा थोडासा क्रॉस आहे तो मी कट करून घेत आहे आणि इथे आता क्रॉस पट्टीला आपल्याला अस्तर लावून घ्यायचे. अस्तर लावून आपल्याला खालच्या साईडने दुमडून शिलाई मारून घ्यायची. आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. इथे मी कपडा मोठा घेतलेला आहे. तुम्ही जर मापाचीच क्रॉसपट्टी घेतलेली असेल तर कट करण्याची गरज पडणार नाही. आणि आता इथे आपल्याला काज बटन पट्टी लावून घ्यायची आहे.
तर इथे 1 ते 1.5 इंचाची काच बटन पट्टी लावून घेत आहे. तर काच बटन पट्टी लावताना खालच्या साईडने शिलाई मारून घेते. आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आणि वरच्या साईडने आपल्याला असं दुमडून घ्यायचं आहे आणि त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा मैत्रिणींनो, आपला 4 टक्स ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे. आणि आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरीही साईड तयार करून घ्यायची आहे. आणि आपल्या ब्लाऊजला सुंदर असा पफ आलेला आहे. बघा मैत्रिणींनो, हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.